केलेल्या सर्व थरातील डॉक्टरांच्या सन्मानार्थ जो कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम म्हणजे एक वेगळी पर्वणी होती आजच्या दिवशी तरी। या दिवशी डॉक्टरांसाठी सर्व थरातील डॉक्टर या ठिकाणी आले, त्यांना यथोचित त्यांना सन्मान त्यांचा केला गेला। तेव्हा जे काही प्रत्येकाचे उद्गार ऐकले ते आज खरंच ऐकून आम्ही धन्य झालो। आता या सगळ्यामध्ये बरेच जणांचे विचार पुढे वेगळे वेगळे आले, अत्यंत सुंदर विचार पुढे आले, ते ऐकून समाधान झालं। पण मला एकच विचार फक्त याच्यामध्ये मांडावासा वाटतोय की डॉक्टरांना सुद्धा दोनच हात असतात, एकच मेंदू असतो, दिवसाचे तास तेवढेच असतात आणि त्यांनाही झोप लागते। तेव्हा त्या व्यक्तीला कामाचा किती लोड असावा हाही विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। तेव्हा मला एकच सांगायचं आहे, डॉक्टर आणि पेशंट यांचे काहीही विषय जरी असले, डॉक्टर हा त्याच्या जागी बरेच वेळा बरोबर असतो, पेशंट आणि पेशंटचे नातेवाईकसुद्धा बरेच वेळा त्यांच्या जागी बरोबर असतात। पण ह्या दोन ठिकाणी जो समन्वय घडायला पाहिजे, जो एक ब्रिज आहे तो ब्रिज कुठेतरी छानपणे उभारला गेला पाहिजे की जेणेकरून काही विषय जे नाजूक आहेत पेशंट आणि नातेवाईकांचे, एकीकडे असलेल्या डॉक्टरांच्या अडचणी आणि एकीकडे असलेले पेशंट आणि नातेवाईकांचे प्रश्न, तर असा हे विषय जे आहेत याच्यामध्ये समन्वय साधणारी अशा एक ग्रुप कुठला तरी पाहिजे जो वेळोवेळी असे प्रश्न सोडवेल आणि सगळ्यांनाच समाजामध्ये समाधान देऊन हा समाज त्याची उन्नतीच्या दिशेने आणि कसा पुढे जाईल एवढंच आपण सगळेजण बघूया। पेशंट याच्यामध्ये आपल्याला फक्त असं वाटत राहतं की डॉक्टर्स म्हणजे पेशंट आजारी असेल तर डॉक्टरांकडे जाणार, पण या व्यतिरिक्त सुद्धा डॉक्टर एक समाजामध्ये एक वेगळं स्थान आहे डॉक्टरांचं। म्हणजे आमच्याकडे येणारे OPD पेशंट जे असतात, OPDचे पेशंट, त्यांचं समाज घडावा या दृष्टीने प्रबोधन करणं, नंतर येणारे किशोरवयीन रुग्ण असतात तर त्यांना शिक्षणासाठी मोटिवेट करणं, नंतर कुटुंब व्यवस्थेतील प्रॉब्लेम्स असतात, म्हातारी माणसं येतात, प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या आयुष्यामध्ये, मुलगा बघत नाही, सून बघत नाही, तर त्या दृष्टीने पूर्ण कुटुंबाचं काउन्सिलिंग करणं हे आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये करतच असतो। आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा सातारा IMA वुमन विंग आणि सातारा IMA मुख्य शाखा आम्ही अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहोत। अनेक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन ॲडोलसंट एज्युकेशन आणि मोबाईल ॲडिक्शन म्हणजे आजचा गहन प्रश्न आहे की सगळ्या मुलांना मोबाईलचं एक व्यसन लागलेलं आहे किंवा स्क्रीनचं व्यसन लागलेलं आहे, फेसबुक, इंस्टाग्राम। मग ह्याच्यातनं अभ्यास करणं, व्यायाम करणं, शरीर घडवणं, स्वतःची प्रगती करणं हे कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे। आणि ह्या दृष्टीने आमच्या IMA डॉक्टर्सनी विचार करून मोबाईल ॲडिक्शनचा एक सुंदर असा उपक्रम राबवला आहे आणि अनेक शाळांमध्ये जाऊन आम्ही वेळोवेळी याचं मार्गदर्शन करतो। ॲडोलसंट एज्युकेशन ह्याच्या थ्रू किशोरवयीन जे काही प्रॉब्लेम्स असतात, मुलींचे प्रॉब्लेम असतात, मुलांचे प्रॉब्लेम असतात, तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही IMA वुमन विंग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करीत असतो। तर डॉक्टरांना फक्त रुग्ण म्हणूनच रुग्णसेवा ह्याच्या पलीकडे जाऊन समाज घडण्याच्या दृष्टीने डॉक्टर्स अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी आहेत, याचीसुद्धा समाजात दखल घेतली जावी, नोंद व्हावी, म्हणून या दृष्टीने मी माझे 1-2 शब्द मांडते। डॉक्टर मिसेस वसुधा राजेंद्र यादव, आम्ही साधारण 38 वर्ष झाले या परिसरामध्ये सेवा करत आहोत आणि रयत शिक्षणाच्या समस्येचा आम्ही एक पार्ट अँड पार्सल आहे। आमचं शिक्षण याच एरियात झालं, सायन्स कॉलेज झालेलं आहे आणि अण्णांनी जे काही रोपटं लावलं त्याचे हीच फळं आहेत। त्यामुळे आज आपण ताटपणानं आम्ही सांगू शकतो की मी रयतचा विद्यार्थी आहे। डॉक्टर्स डे निमित्त छत्रपती शिवाजी कॉलेज आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीने समाजातील डॉक्टरांचा सत्कार किंवा त्यांचा सन्मान करण्याचं जे औचित्य डॉक्टर सर मोरे सरांनी येथे हा सोहळा घडवून आणला, त्याबद्दल आम्ही सर्व डॉक्टरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। डॉक्टर सुखदेव आपटे, अध्यक्ष पूर्व विभाग जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन सातारा। हा जो कार्यक्रम घेतलेला आहे शिवाजी कॉलेजमध्ये सगळ्या डॉक्टरांचा यथोचित सन्मान, हे खरंच एक सामाजिक उपक्रम खूप चांगला घेतलेला आहे सरांनी।
की हे जनजागृती झाली पाहिजे डॉक्टरांच्यामध्ये. हे जे केलेलं आहे कार्यक्रम तो खरंच स्तुत्य आहे आणि त्याच्याबद्दल मी शिवाजी कॉलेज आणि रयत शिक्षण संस्थेचा आभार मानतो. डॉक्टर विलास जगताप, प्राचार्य आर्यंग वैद्यक महाविद्यालय. आज रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी कॉलेज यांनी आमच्या सर्व डॉक्टर मंडळींचा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. एक आनंदाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचा कार्यक्रम या संस्थेनं व्यवस्थित अरेंज केला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. डॉक्टर्स डे निमित्त अतिशय वृद्ध कार्यक्रम सत्कार आणि शुभेच्छांचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचं स्वरूप त्याच्या एकूण अरेंजमेंट संदर्भात अतिशय कष्ट घेऊन हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम दरवर्षी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात असाच होत राहू. नमस्कार, मी डॉक्टर विवेक भोसले, फिजिशियन म्हणून सातारा शहरात प्रॅक्टिस करतो आहे. आज डॉक्टर्स डे निमित्त शिवाजी महाविद्यालयातर्फे रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयातर्फे हा अतिशय संस्मरणीय असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याबद्दल आणि त्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं याविषयी मला अत्यंत अभिमान आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या रयत शिक्षण संस्थेमुळं मी घडालो, या रयत शिक्षण संस्थेमध्ये माझे वडील घडले. कमवा आणि शिका योजनेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. या शिवाजी कॉलेजमध्ये ते उपप्राचार्य म्हणून बराच काळ कार्यरत होते आणि अगदी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणून या संस्थेतून सेवानिवृत्त झाले. त्या संस्थेनं, त्या शिवाजी कॉलेजनं हा डॉक्टर्स डे निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय संस्मरणीय होता. तो माझ्या कायम स्मरणात राहील आणि हीच भावना नेहमी जर समाजाने डॉक्टरांप्रती ठेवली तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील जी काही संबंध आहेत, जे तणावपूर्ण थोडेसे झालेत, त्यामध्ये काही प्रगती होऊन एक सलोख्याचं वातावरण निर्माण होईल असं मला वाटते. धन्यवाद. डॉक्टर संदीप श्रोत्री, सातारा. आजच्या या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं डॉक्टरांना आवर्जून शिवाजी कॉलेजमध्ये बोलवून आमचा एक कोच म्हणून सत्कार केला. त्याबद्दल मी आदरणीय मोरे सर आणि त्यांच्या सर्व स्टाफचे मी आभार मानतो. हा उपक्रम अत्यंत अनुकरणीय असा आहे. अनुकरणीय याचा अर्थ इतर कॉलेजेसनी डॉक्टरांना बोलवावं असा नाही, तर डॉक्टरांनी देखील टीचर्स डेला प्राध्यापकांना बोलून त्यांचं कौतुक आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायला पाहिजे असं माझं मत आहे. याचं कारण असं की या लोकांनी, प्राध्यापकांनी हातात खडू धरला म्हणून आज आम्हाला स्टेथोस्कोप आणि शस्त्रक्रियासाठी शस्त्र धरता येते. यासाठी आपण त्यांची आवर्जून पोस्ट द्यायला हवी. मला असं वाटतं आहे की दिवसेंदिवस डॉक्टर आणि रुग्ण यांचं संबंध दुरावत असताना एका दुसऱ्या संस्थेनं, दुसऱ्या पेशानं, पांढरपेशा आपण म्हणतो, त्यातल्या प्राध्यापक वर्गानं असा उपक्रम हाती घेणं हे फार कौतुकास्पद आहे आणि ही काळाची गरज आहे. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेच्या या अभिमत विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या या प्रांगणात आज अतिशय आनंद आम्हाला होत आहे की आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं संस्थेचे सहसचिव माननीय राजेंद्र मोरे सर यांनी जो काय डॉक्टर्स डेचा कार्यक्रम आज आयोजित केला होता, त्यात साताऱ्यातील सर्व पॅथीच्या सर्व प्रकारच्या डॉक्टरांना एकत्रित करून त्यांचा जो यथोचित सत्कार केला, त्याबद्दल प्रथमतः मी मोरे सरांचं मनापासून होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो. जे समाजातले असे काही घटक आहेत की त्या घटकांचा कुठं सत्कार होत नाही किंवा कुठं त्याच्याबद्दल गौरवोद्गार होत नाही किंवा त्यांना उपेक्षित राहावं लागतं, असाही अनेक घटकांचा सरांच्या हातून सत्कार झालेला आहे. इथून पुढेही सरांच्या हातून असंच भविष्यात काम व्हावं आणि समाजातील उपेक्षित जे घटक आहेत त्यांचेही इथं छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात सत्कार व्हावेत, त्यांच्यातून हातून मोठं काम व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी डॉक्टर डेच्या वतीनं आम्हाला
इथं बोलवलं आणि आमचा सत्कार केला. धन्यवाद सर. शिक्षण सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सतुंडे. आज माननीय डॉक्टर राजेंद्र मोरे सरांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी कॉलेजवर हा जो डॉक्टर्स डेचा प्रोग्राम घेतला, त्यात सर्व आम्हा डॉक्टरांचा त्यांनी यथोचित सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांनी जो डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांचं प्रशंसोद्गार काढून त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. त्याबद्दल प्राचार्य राजेंद्र मोरे सरांचे मी आमच्या GP असोसिएशनतर्फे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. राष्ट्रीय डॉक्टर डे या दिवशी समाजासाठी आणि अविरत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज व रयत परिवाराने डॉक्टर डे साजरा केला. त्यासाठी या परिसरातील सर्व डॉक्टरांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार केला व सर्वांना खूप रिस्पेक्ट दिला. त्याबद्दल मी या रयत परिवाराचे, छत्रपती शिवाजी कॉलेज, प्राचार्य मोरे सर, पाटील सर व सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो. 1 जुलै डॉक्टर्स डेच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी सातारा शहरातील सर्व डॉक्टर बंधू भगिनींचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचा हेतू हा होता की अखंड आयुष्य किंवा अखंड आपलं शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेसाठी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांसाठी, रुग्णांसाठी काम करणारी ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबद्दल समाजातला एक घटक म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशानं आज डॉक्टर डेच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व डॉक्टर बंधू भगिनींना या ठिकाणी आपण बोलवलेलं होतं. त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांच्या हातून अशीच पुढं देखील चांगल्या प्रकारची रुग्णसेवा घडावी आणि नातेवाईक असतील, रुग्ण असतील, त्यांना एक प्रकारचा आधार मिळावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे डॉक्टर्स डेच्या निमित्त महाविद्यालयातील हेल्थ क्लबच्या वतीने सन्मान वैद्यकीय सेवेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी सातारा शहरातील होमिओपॅथिक, BAMS, ॲलोपॅथिक, त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सातारा प्रॅक्टिशनर्स हे सगळे पदाधिकारी या सर्वांना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून अतिशय चांगल्या संख्येनं जवळपास 160 डॉक्टर्स, त्यांच्यापेक्षाही अधिक संख्येनं इथं डॉक्टर्स सर्व आले. त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्याबद्दल मी समन्वयक म्हणून सर्वप्रथम त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. रयत शिक्षण संस्था, कर्मवीरांना यांचा विचार आणि आपला सर्व जे आहे ते बहुजन समाजातील लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन याचा समान धागा आहे. अनेक डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण शिक्षण हे एक सेवा क्षेत्र आहे आणि डॉक्टर हे एक सेवा क्षेत्र आहे. या दोन्ही क्षेत्रातील लोक आणि अनेक संरक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रातील लोक जितक्या ताकदीनं काम करतील तेवढा या देश विकासाच्या उभारणीमध्ये त्याचा मोलाचा वाटा ठरणार आहे. नवीन पिढीला हे आजचं जे डॉक्टर्स डे झाला तो निश्चितपणे एक प्रेरणादायी असं आहे असं मला वाटतं.